बघ मधुरा, आज आजी सुद्धा नाहीये, त्याच्यामुळे आपण खूप मजा करू शकतो. रान मोकळे आपल्याला. मला काही ऐकायचं नाही, तुम्ही सगळे येताय माझ्या घरी. बरं, आणि तुम्ही येताय का नाही ते नक्की मला कन्फर्म करून सांगा. नाही म्हणजे त्याप्रमाणे मला बाहेरनं खायला मागवायला लागेल ना म्हणून. ओके, ते आपण आल्यावर बघूया. तुम्ही आधी या इकडे. ओके, ठेवते मी. बाय. काय ग, तुझ्या मैत्रिणी परत आपल्या घरी येतात? हो आई. त्यांना काही हवंय का? हवं असेल तर मी करते. काहीच नको आई. ऍक्च्युली त्यांच्या फरमाईश आहेत ना. फरमाईशी म्हणजे काय? हवंय काय त्यांना? त्यांना जे काही पाहिजे ते मी बाहेरून मागवेन, काहीच टेन्शन नाहीये. गीता, ऐकलंस का? त्या दिवशी तिच्या मैत्रिणी आल्या होत्या ना, मोनिकाच्या. अगं त्या आज परत येत आहेत. परत? हो ना. वहिनी, काल रात्री आपल्यापाशी इतकी कुरकुर केली, आवाजाचा त्रास होतो म्हणून, आणि मग तिच्या मैत्रिणींचं काय? आता बघ, त्या आल्या की त्या बोलणार, खिदळणार, त्याचा नाही आवाज होत. नाही वहिनी, तुम्हाला खरं सांगू, हे ना आवाजाचा त्रास वगैरे होतो, ही ना मला उगाच केलेली तक्रार वाटते. त्याचा तब्येतीशी काय संबंध आहे? नाहीतर काय. आणि अगं मी तिला विचारलं, म्हटलं खायला काही घरात करायचंय का, म्हणजे तयारी करून ठेवायला. गं तर म्हणते कशी, माझ्या मैत्रिणींच्या फरमाईशी आहेत, घरचं नको, आम्ही बाहेरूनच काहीतरी मागवू. आता मला सांग, आपल्या घरातल्या साध्या स्वयंपाकाचा त्रास होतो तिला, मग बाहेरचं खाणं बरं चालतं गं? विचित्र वागते हो मोनिका. नाहीतर काय. अगं आपण एक वेळ चालवून घेतोय, पण नानू मामांकडून आईंना कळलं तर? मला तर बाई भीतीच वाटते. नाही नाही वहिनी, ही गोष्ट आपण आपल्यातच ठेवू, कारण ही गोष्ट जर का नानू मामांच्या कानावर गेली तर आईंपर्यंत पोचायला वेळ नाही लागणार, आणि मग आईंचा राग तुम्हाला माहिती. पण मग आता वहिनी तुम्ही घाबरू नका, आपण आपल्या लेवलवर काय करता येईल हे बघू. वहिनी मी लहान आहे तुमच्यापेक्षा, तरी प्लीज तुम्हाला एक गोष्ट सांगते. नमतं घ्यायचं नाही, घाबरायचं नाही, नाहीतर मोनिका आपल्या डोक्यावर मीरा वाटेल. मला आज असं का वाटतं की मला काही कामच नाही. हा, माझा राऊंड पण लवकर संपला म्हणून असेल कदाचित. मे बी. मिसेस दिवाकरांची मुलगी खूप हेल्दी आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, खूप गोड आहे ती. दॅट्स गुड. तू बोललीस त्यांच्याशी? नाही. काय झालंय तुला? तू असं ठरवलंस का की आज इतकेच शब्द बोलायचे, एक अक्षर सुद्धा जास्त बोलत नाहीयेस? कशी येत आई? ते ना सारिका, हे सगळं 5 मिनिटात होण्यासारखं नाहीये ग, मला वेळ लागेल अजून. वाह, ठीक आहे, काही हरकत नाही. असंही मला निर्मला मॅमनी बोलावलंय, सो मी त्यांच्याकडे जाऊन येते काही वेळात. ठीक आहे? ओके, ग्रेट. थँक्यू. मॅम, आंटी फाईल इथे. फाईल नाही दिली त्यांनी. ती मेल करते का मला? ॲक्च्युली त्यांनी फाईल अजून कंप्लीट नाही केली आहे. म्हणजे रिसर्च पार्ट तो अजून कंप्लीट नाही? मी तिला सांगितलं होतं की हे काम वेळेतच व्हायला पाहिजे म्हणून. हे सबमिशन करायची एक डेट दिलेली आहे मी समोरच्याला. मी तिला सुरुवातीलाच सांगितलं होतं, या हॉस्पिटलमध्ये काम करायचं असेल तर सगळं वेळेतच व्हायला हवं. कामाच्या बाबतीत चालढकल केलेली मला आवडत नाही. मॅम ॲक्च्युली त्या म्हणाल्या आहेत की मी थोड्या वेळात कंप्लीट करून देते म्हणून. हॅलो. हॅलो निर्मला ताई, जरा 2 मिनिटं बोलू का तुमच्याशी? हां बोला. मला ना तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची होती. आमची मनू म्हणजे मानसी हो, हल्ली
तिथे नीट काम करते का हो? हो म्हणजे का का विचारताय तुम्ही? म्हणजे हल्ली ना ती जरा अस्वस्थ असते. मला आणि तिच्या आजोबांनाही कळत नाहीये की नेमकं काय झालंय. म्हणजे अहो पटकन कशाचाही वेगळा अर्थ काढते ती, आणि अशी नव्हती होती. म्हणून ना जरा काळजी वाटते की काही गडबड तर नाहीये ना. ऍटलिस्ट मला तरी काही कल्पना नाहीये. मी जरा एक विनंती करू का तुम्हाला? हां हां बोला. तुम्ही जरा बोलून बघाल का तिच्याशी? म्हणजे काय आहे की तुम्हाला ती फार मान देते. तुम्ही जर बोललात ना तर कदाचित मोकळेपणाने बोलेल ती. अहो आम्ही आता म्हातारी माणसं, आम्हाला कळतच नाही या मुलींशी कसं बोलावं ते. मग बोलाल ना? सॉरी, म्हणजे मी जरा त्रासच देतेय तुम्हाला. नाही नाही, तसं त्रास वगैरे काही नाही त्याच्यात. ठीक आहे, मी बोलते. थँक्यू. हा ठेवू? बरं ठेवते. तू फक्त तिचं काम झालंय का बघ. बरं, तिला येऊन काय विचारायचं ते मी विचारेन. ठीक. ओके, थँक्यू. तू होगी बंटू टू ओ कुड़िए वाटू डू ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू करदी क्या हुआ? अरे काय चाललंय तुमचं? किती ओरडताय तुम्ही? बाहेरपर्यंत आवाज जातोय ना, मला ओरडा बसेल उगाचच. बर ओके, आपण एक काम करूया, आपण थोडा वेळ म्युझिक बंद ठेवूया, मग परत लावूया. इज दॅट ओके? ए मोनिका, तेरे उस अंकल को बुला ना, मुझे ना उनके साथ डांस करना है. कौन? नानू मामा? इथे अजूबा का? प्लीज. वो नहीं यार, वो है ना, वो हैंडसम से है ना, जिनसे इंट्रोड्यूस करवाया था तुमने. इंट्रोड्यूस कर... एक मिनट. मोहन काका? एग्जैक्टली. बुलाना, मुझे उनके साथ डांस कर रहा है. ए काही हा सुना ना, आता जास्त होतंय. काही बोलू नकोस. बघ ना ग, काही बोलतीयस. तुम चुप रहो. मुझे ऐसा लगता है कि शायद वो मुझे पसंद करते हैं. बुलाना मोनिका. तू पागल है क्या? हो, ये वेड़ी है क्या जरा? अरे तेरे से पहले मेरे को घर से बाहर निकाल देंगे और फिर तुझे भी. गुड आइडिया. मैं उनको लेकर भाग जाऊंगी. ही आणि अजूबा. Shut up, okay? ओके, लेट्स डान्स. जे वागतात ते बरोबर आहे असं वाटतं का तुला? मी माझं लाईफ कसं जगायचं सांग मला. मला काहीच करायचं फ्रीडम नाहीये का विक्रांत? आहे.